भवानीपेठ मुकुंदनगरमधील ड्रेनेजचे घाण पाणी स्वयंपाकघरामध्ये आल्यामुळे नागरिकांनी जगायचे कसे? त्रस्त नागरिक सांडपाण्याने जीवनाला वैतागले आहेत. स्थानिक नागरिकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार राहतील, असा संतापजनक सवाल विश्वभूषण कांबळे यांनी मांडला आहे. 4 दिवसात प्रश्न सोडवा, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू. मुकुंदनगरमधील स्थानिक वयोवृद्ध लोकांचे म्हणणे असे की आमचं लग्न झाल्यापासून आम्हाला नातू पणतू आले तरी सुद्धा मुकुंदनगरमधील घाणपाणी आमच्या घरात यायचे थांबले नाही. अशा घाण पाण्यातच आम्ही स्वयंपाक करतो. आमची लहान लहान लेकरं यामध्ये जेवण करतात, तर आम्ही जीवन जगायचे कसे? आमच्या जीवनाचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकेचे आयुक्त, स्थानिक अधिकारी व प्रतिनिधी जबाबदार राहतील, असा संतापजनक सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. हे मुकुंदनगर मधली अपोजिट साइड आहे आणि या ठिकाणी ह्यांच्या पूर्ण घरामध्ये तर किचन कट्टा कुठं आहे? हे प्यायचं पाणी आहे, यामध्ये जे गढूळ पाणी, डेंगू हे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपयोग होतोय हो, तुम्ही या तर या, तुम्ही या तर या, उपयोग होते. या घरात या तुम्ही. अहो पण एवढं घरात पाणी आहे. बघा आतमध्ये सगळं थांबलं, लाईट लाव, काय उपयोग नाही नंतर सगळं कसं पवायचं. बाबा बाबा बाबा, अरे त्याच्या आईला काय मग कधी सांगितलं नाही घेऊ तुम्ही? अरे सारखं बघू सांगते, काय उपयोग नाही. काय तर दुनियाचं पाणी भरायला घरात चाललंय आहे. अरे बाप रे, लय पाणी आता दरवाजा लावले, सगळं पाणी काय काय वर काय काय. बापरे, उघडू का दरवाजा? तुम्ही म्हणायचं तर असते की हो. लय वेळेस आता सारखं ती म्हणते, सारखं ते गटार वगैरे काढते, ते म्हणते ते काढत काय. असं पाणी आलंय साहेब, पाईपलाईन ही फुटलेली, ती काढलीच नाही, केली बी नाही नीट दुरुस्त. कोण गटार काढायला येत नाही, कोण गाळ काढत नाही, ते काय पाईपलाईन बदलली नाही. एवढं घरात पाणी आहे, आमची लेकरं बारकी बारकी आहे, ते कसं राहायचं आम्ही? कसं पाणी एवढं भरलंय बघा पोवाच्यावने. गाळ सुद्धा काढत नाही, तिला बघायला पण येत नाही, कोण नगरसेवक नाही, कोण काढत नाही, कोण दक्कल घेत नाही. तिथं काय नाही, पाणी एवढं भरतंय फुल हद्दीच्या बाहेर. सिमेंट टँक तर नसले असला आहे, कसं गबाळ ठेवायचं आणि कसं लेकरा बाळा जीवाला येत नाही आमच्या तिथं बाहेर. आता इथं गॅस टाकी आहे, इथं स्वयंपाक आहे, कसं करून खायचं बघा. त्या गॅसवर पाणी आले का काय आहे सगळं बघा. खायचं का कोणाला माहित आहे? सगळं गॅस मध्ये सुद्धा पाणी चाललंय. चांगलं करून काय आता काय करायचं? असंच यायला लागले आता किती दिवस झाले. अरे बापरे, देवापर्यंत पाणी वा देवापर्यंत सगळ्यांनी यात पाणी. हे आमचं लगीन झाल्यापासून असंच हाया. पाणी काढायचं कुठवर काढायचं. आता मला नातुंड परतुंड आले तरी बी इथं कुठला नगरसेवक आला नाही, कुठलं कोणच आलं नाही बघा.
कोणच काय काम करत नाही. ते नुसतं येऊन कधी तर यायचं, 6 महिन्यातनं वर्षातनं एकदा येऊन बोलून तेवढं जायचं, होय होय करतो म्हणायचं आणि जायचं. कुणीच काय काम करत नाही. ती मोठा बी येत नाही, बारका बी येत नाही, कोणच येत नाही. अधिकारी लोक येतात का? कोणच येत नाही. ते अधिकारी बी लोक येत नाही. पडतंय तिथे ना सगळ्या घरात पडतो. गॅसपर्यंत गेलंय, गॅसपर्यंत पाणी. तुमचं जेवण वगैरे तुम्ही असंच करता का जर पाण्याला? जेवणच होत नाही आमचं. लय 6 वाजता मला जेवायला. पाण्याला दिवशी का? हा 6 वाजता साफ करायला, 6 वाजता रात्री 10 वाजता जेवायला. हे किती दिवस झाला असं परिस्थिती आहे? हे आता परिस्थिती हे ड्रेनेज जे बांधलेत ना, हा बरोबर व्यवस्थित केलेलं नाहीये. ड्रेनेज लाईन जे बरोबर केलेलं नाहीये. पाणी सगळं बाथरूम मधून, आत बाथरूम आहे, नाले तिथून पाणी येते. बाथरूम मधनं पाणी येते का? अरे हे हळू नका, हे सगळं गॅस मध्ये चालले पाणी. हा गॅस मध्ये चाललंय. महिला वरी ठेवून ये तुम्ही. आता बाहेर काम करायला हळू नको, गॅस मध्ये जातं पाणी. आणि तुटलेली आहे, हा खराब होऊन फेकून दिलेली आहे. धान्य नुकसान झालं, दिवाण नुकसान झालं, कपड्याचं नुकसान झालं. किती नुकसान सहन करायचं आम्ही. बाळाने कसं बसायचं, एवढं पाणी सोडल्यावर कसं वाचायचं. एकदमच प्रेशर पाणी सोडायचं सकाळी सकाळी. कुणाच्या नळाला सकाळी पाणी येतंय, कुणाच्या येत नाही. ज्याचं बारकी नळ त्यांना येत नाही, म्हणून नंतर पाणी आलं की असं घराने पाणी घुसतंय. घाण पाणी कुठं बसायचं लहान लेकरांना? शाळेत ना आल्यावर हे कुठं बसायचं, कुठं जेवण करायचं, स्वयंपाक हे कधी करायचं. लहान लहान लेकरांना किती हानिकारक आहे सगळं पाणी असलं. कसं खावं? डॉक्टर, महानगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे भवानीपेठ, मुकुंदनगर यामध्ये राहणारे सर्व त्रस्त नागरिकांना रात्रंदिवस या अशा असणाऱ्या घाण पाण्याला, सांडपाण्याला सामोरे जावं लागत आहे. यामध्ये मेन जे होल आहे, जे मोठं गोल ड्रेनेज लाईन आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याने काम करत असताना आतमध्ये प्लास्टर केलेलं नाही. आणि 6 फुटाची पाईपलाईन पाहिजे ते 6 फुटाची न करता 2 इंचावर पाईपलाईन केले असल्यामुळं, आणि 2 इंचावर पाईपलाईन असल्यावर त्याच्यावर प्लास्टर केलेलं आहे. यामुळं लोकांच्या घराघरांनी, इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये पाणी हे जात आहे. पाणी आलेल्या दिवशी यांना एवढा मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. जेवण बनवायचं नाही, खायचं. यामध्ये पाणी आलेल्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 वाजेपर्यंत पाणी राहते. या ठिकाणी यांची लहान लहान लेकरं 4-5 वाजेपर्यंत उपाशी असतात. मग अशा लोकांना एवढा त्रास होतो. या ठिकाणी राहायचं का घर सोडून जायचं अशी परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी येऊन आतापर्यंत व्हिजिट दिलेली नाही. या कुठले SI CSI ने या ठिकाणी येऊन व्हिजिट दिलेली नाही. मग या ठिकाणी जर या लोकांचे जर जीव गेले तर याला जबाबदार कोण? महापालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी असणारे मक्तेदार हे अर्धवट काम करून आपले पूर्ण बिल उचलण्याचं काम हे मक्तेदार केलेले आहेत. पण ह्या ठिकाणी जर या लोकांचे जीव गेले तर याला मक्तेदार नाहीतर आयुक्त किंवा स्थानिक प्रतिनिधी किंवा SI लोक याला जबाबदार राहणार असतील तर त्यांनी असं आम्हाला लिहून द्यावं. नसेल तर हे त्वरित हे काम तर लवकरात लवकर करण्यात यावे. अन्यथा या ठिकाणी राहणारे सर्व रहिवाशांना घेऊन महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची समस्त नोंद घ्यावी.